Hello and welcome to the last part of our love story series. मला सगळ्या मेमरीज परत ऐकून आणि सगळंच आठवलं. एव्हरीथिंग गेम बॅक. मलाच आता सॅड वाटतं की हा लास्ट पार्ट आहे, बट आय थिंक दॅट इज इट. दिस इज आवर स्टोरी. लाईक आय सेड, लास्ट पार्टमध्ये तुम्ही बघितलं असेल. बघितलं नसेल तर नक्की जाऊन दोन्ही व्हिडिओज बघा, कारण हा पार्ट 3 आहे. इथे मोस्टली सगळं सॉर्ट आणि गुडी होणार आहे. टफ पार्ट और द हार्ड डेज मागच्या पार्ट्समध्ये गेलेले आहेत, तर ते नक्की बघा. त्याच्याशिवाय ह्याची मजा तुम्हाला येणारच नाही. तर 2018 मध्ये आमचा ब्रेकअप झाला होता. मी प्रणित माझ्याशी बोलत नव्हता आणि मी ती नोट जी तुम्हाला दाखवली ती माझ्या नोट्समध्ये लिहिली होती. 30 मे 2018 मध्ये. इन अराउंड 45 डेज और सो मी रोज ते वाचत होते आणि मी माझी इंटर्नशिप करत होते. प्रणित पण त्याचं काहीतरी फिगर आउट करत होता. मी डिड नॉट नो एनिथिंग अबाउट इच अदर्स लाईफ. पण माझी जी फ्रेंड आहे तिच्याशी तो बोलायचा. त्याच्याबद्दल मी आधीही बोलले. मीनू, तिला विचारायचा वगैरे. आणि माझी त्या काळात एक्झाम पण होती आर्किटेक्चरची आणि त्याचा रिझल्ट आला अराउंड आय थिंक जुलै एंड वगैरेला. आय पास्ड फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. माझ्या अख्ख्या आर्किटेक्चरच्या जर्नीमध्ये दॅट वॉज द फर्स्ट टाइम जेव्हा मला डिस्टिंक्शन मिळालेलं. काय मोटिवेट झाले का काय झाले, मला तर तेव्हा इतका स्ट्रेस आलेला. मला वाटलं आता मी फेल वगैरे होते की काय. पण फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळालं तेव्हा जुलै एंडला का फर्स्ट वीक ऑफ ऑगस्टमध्ये प्रणितनी माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि तो तिला म्हणला की काय चालू आहे मिहिराचं. आणि माझी मैत्रीण, फ्रेंड्स गर्लफ्रेंड्स, ती म्हणली मिहिराचं मस्त चालू आहे. इवन दो मस्त चालू आहे, काही नाही, तिने मूव्ह ऑन केलं आहे वगैरे. तिला डिस्टिंक्शन मिळालं आर्किटेक्चरला. असं सगळं तिने एक पिक्चर पेंट केलं. कट टू मला फोन आला प्रणितचा. 1.5 महिन्यानंतर, लाईक 45 डेजनी माझा फोन वाजला. फर्स्ट टाइम प्रणितचा फोन आलेला. मनात धाकधूक, म्हणजे मला सुचतच नव्हतं, मला बिलीव्हच होत नव्हतं की मला हा फोन येतोय. मी खरंच हे बघते. इज दिस रियालिटी, इज दिस नॉट रियालिटी. मी पळत किचनमध्ये गेले. मी खूप वेळ त्या फोनकडे बघते. ह्या मुलांनी माझे फोन उचललेच नव्हते. 50-100 फोन पर डे केले असतील मी काय त्या मधल्या पिरियडमध्ये. तेव्हा त्यांनी उचललेच नव्हते. नॉट इन दिस 45 डेज, त्याच्या आधी. आणि त्याचा एक फोन आला काहीच. आणि 10 रिंग नंतर मी 11व्या रिंगला फोन उचलला होता, पहिल्याच कॉलमध्ये. असंही नाही की नाही उचलणार पहिल्या कॉलमध्ये, 4 कॉल करू देत. उचलला. मी म्हणलं होतं का प्रणित पगलू. मी फोन उचलला आणि तो मला म्हणला काय करतेस. मला असं झालं, काय करतेस तू. हे सगळं केल्यानंतर 1.5 महिन्यांनी फोन करून मला विचारतो मी काय करतेय. तर मी म्हणलं काही नाही, आहे घरी आहे. तर तो म्हणला की काहीतरी इथलं बोलायला लागलं. म्हणलं तू कशासाठी फोन केलास मला, असं मी त्याला विचारलं. मला नाही बोलायचं तुझ्याशी, असं मी म्हणले. आणि तो म्हणला की मला तुला भेटायचं आहे. म्हणलं नाही, मला नाही तुला भेटायचं. तो म्हणला मी तुझ्या घराखाली येतोय. मी म्हणलं नाही, तू माझ्या घराखाली नको येऊस, मला तुला नाही भेटायचं आणि मी नाही येणार आहे घराखाली. तर ठीक आहे. तो म्हणला मी थांबून राहीन तुझ्या घराखाली. तर आतून तर खूप आनंद होत होता बरं का, की ते जे काही मॅनिफेस्टेशन केलं होतं, जे काय हवं होतं ते खरं होतं. हे बिलीवही होत नव्हतं, पण ते हवंही होतं आणि चिडायचंही होतं आणि सगळे इमोशन्स एकत्र आले होते. आणि तो घराखाली खरंच आला आणि माझ्या गॅलरीतनं आमच्या घराच्या दिसतं रस्ता की कोणी आलं असेल तर मला त्याची गाडी दिसली आलेली. मी गॅलरीत जाऊन बघितलं. मला काही सुचत नव्हतं. हे रात्रीची गोष्ट आणि 8-9 वाजले असतील. माझ्या घरच्यांनी सांगितलं की माझा एक फ्रेंड आला. मी लगेच गेले. कधी मलाच माझा राग येतो या गोष्टीसाठी, पण ॲक्च्युली चांगले वाटतं की मी गेले. ते व्हायचंच होतं मे बी म्हणून. पण मला थोडंही चिडता नाही आलं, कारण प्रणित आणि मला थांबता नाही आलं आणि काहीच नाही. तर मी गेले खाली आणि खाली जाऊन पण त्याला बघितल्या मी अशी एवढी मोठी अशी वाईट स्माईल दिली. मला तीही कंट्रोल नाही झाली. काय करायचं माझं. मी खूप मोठी अशी स्माईल दिली आणि मला असं अजूनही वाटतं की काय म्हणजे वेडी आहे मी. प्रणित वेडीच होते मी, म्हणलं ना आहे रादर. मी गेले खाली आणि आम्ही असंच बोललो आणि म्हटलं काय करतो आपण. म्हटलं नाही मला तुझ्याशी काय ठेवायचं वगैरे नाही, काही नाही, असं तसं वगैरे. आणि थोडंफार आम्ही काहीतरी बोललो आणि मग माझ्या घरी गेले. म्हटलं माझी इंटर्नशिप असते. तर प्रणित रोज मग त्या दिवसापासून संध्याकाळी माझ्या इंटर्नशिप नंतर माझ्या ऑफिस खाली यायचा मला भेटायला. मग आता यायचा तर मी जायचे, बोलायचे. आम्ही इथे तिथे थोडं फिरायचो, कॉफी बिफी. आणि मग एक अझम्पशन की हे ठीक झालेलं आहे, प्रणितने केलं आणि तो नेहमीसारखा माझ्याशी नॉर्मली माझा बॉयफ्रेंड असल्यासारखा वागायला लागला. मग ते खरंच रिलेशनशिप परत चालू झालं 2018 मध्ये. तर मीनवाईल प्रणितसोबत काय ॲक्च्युली झालेलं, तो परत का आला आणि अशी काय सिच्युएशन बदलली. बिकॉज मी लास्ट पार्टमध्ये बोललेले की फायनान्शियली त्याला वाटत नव्हतं तो मला हे करू शकेल. तर त्या 1.5 महिन्यात माझं मॅनिफेस्टेशन, मला खरंच असं वाटतं की कायच मी केलं. तुम्हाला माहिती आहे त्या 1.5 महिन्यात त्याला म्हाडाच्या लॉटरीत घर लागलं रावेतमध्ये. आणि त्याला फिटनेस स्टॉक्सची आयडिया आली आणि त्याने ते फिटनेस स्टॉक्सच्या आयडियावर सुरू केलं होतं काम करायला. रँडमली आउट ऑफ नोवेअर त्याला ती आयडिया आली की मी फिटनेस स्टॉक्स, म्हणजे मला काय आवडतं, 2 गोष्टी मला आवडतात, तेच फिटनेस आणि बोलायला. तर त्याने ते म्हणून फिटनेस स्टॉक्स हे नाव तिकडे आलं आणि ती आयडिया और ही कल्पना त्याच्या डोक्यात आली.
त्याला ते घर लागलं. तर त्याला असं वाटलं की आता आपलं घर झालं आहे आणि आपल्याला एक आयडिया आली आहे ज्याच्यावर त्यांनी ऑलरेडी काम करायला सुरू केलेलं बिफोर ही केम टू मी. तर आता आपण या मुलीकडे परत जाऊ शकतो. हे 45 डेजमध्ये झालं. त्यांनी मला आल्याला हे घराचं सांगितलं नव्हतं. मग नंतर आम्ही दोघं आमच्या 2 फ्रेंड्स आम्ही अशा एका हॉटेलला गेलेलो लांब जेवायला आणि आम्ही असं बसलेलो आणि त्यांनी मला जस्ट रँडमली आउट ऑफ नोवेअर सांगितलं कानात असं माझ्या की आपलं घर झालं आहे आणि मी रडायला लागले. तो म्हणला आपलं रावेतलं आपल्याला लॉटरीमध्ये घर लागलं आहे आणि आपलं घर झालं आहे. 1 BHK होतं ते आणि आय वॉज सो हॅपी. तर ते सगळं झालं आणि मग असं वाटलं की ठीक आहे चला. आणि मग त्यांनी फिटनेस टॉक्सचं सुरू केलं. त्यांनी 7 डेज चॅलेंज काढलं पहिले. आत्ता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आमचं 37 डेज चॅलेंज हे मेन सर्विस आहे इन फिटनेस टॉक्स. पण तेव्हा त्यांनी 7 डेज चॅलेंज रन केलं. मी पण त्याला तेव्हा खूप हेल्प करायचे इन दॅट 7 डेज चॅलेंज, न्यूट्रिशन प्लॅन वगैरे मला सगळं माहिती होतं बिकॉज आय हॅड बीन विथ हिम फॉर अ व्हेरी लॉंग टाईम. तेव्हा तो 99 रुपये चार्ज करायचा आणि तेव्हा ना तो काही वेळेला लोकांना असंच कॅफेमध्ये गोळा करायचा. ज्यांना इंटरेस्ट होता तो त्याच्या इंस्टाग्रामवर टाकायचा. ते लोक यायचे, ते बोलायचे आणि तो काहीच त्याचा चार्ज नाही करायचा. हे सगळं त्यांनी चालू केलं. 7 डेजचं त्यांनी 99चं 499 केलं आणि मग 999 केलं. असं करत तो वाढत गेला आणि हे वाढत गेलं. जास्ती लोक यायला लागली. मग त्याला मॅनेज होत नव्हतं. मग ते 1-2 लोक घेतली आणि तेव्हा त्याला मराठी इंडस्ट्रीमध्ये त्याचा पहिला चान्स मिळाला आणि दॅट वॉज मिताली मयेकर. सो ते तिकडून मितालीचं आमचं ते कनेक्शन, माझं नाही हे कनेक्शन, माझं कनेक्शन खूप नंतर आलं मिताली आणि मी बेस्ट फ्रेंड 2022मध्ये झालो. पण हे प्रणीतचं झालं बॅक इन 2018 आणि मग मितालीचं एक करत सिद्ध्या वगैरे करत अख्ख्या ऑलमोस्ट 2018मध्ये प्रणीत कंटिन्युअसली मुंबईला जायचा. तो करतच गेला ट्रेन अख्ख्या मराठी इंडस्ट्रीमध्ये ऑलमोस्ट खूप लोकांना प्रणीतने ट्रेन केलं. मग तो मुंबईमध्ये रेंटवर घरात राहत होता. तो येऊन जाऊन करायचा. तो 3 डेज मुंबई 3 डेज इकडे असायचा. अल्टरनेट डेज करायचा. तेव्हाही पैसे अमेझिंग किंवा खूप नव्हते टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण एक डिरेक्शन होती, एक दिशा होती की हे करायचं आहे आणि तीच खूप महत्त्वाची होती. तेव्हा पण त्यांनी खूप कष्ट केले. काही दिवशी पैसे नसायचे. तो कधी I-20मध्येच झोपायचा. कधी खायला पण खूप कमी होते कारण खूप एक्सपेन्स व्हायचा आणि नॉट एव्हरी टाईम एव्हरीथिंग वॉज फॉर मनी. तर तेव्हा त्यांनी सगळ्यांना ट्रेन करायचा सगळं. त्याच्यातून यायला लागली लोक, क्लायंट्स. मग टीम 1-2 बनवले त्यांनी. सो टीम वाढायला लागली. सो नंतर 2018हून 2019च्या स्टार्टला, सो हे 6 महिने गेले, जुलै ऑगस्ट असं डिसेंबरपर्यंत हे तो सगळं वाढत गेला. 19च्या स्टार्टपर्यंत बराच बेस बिल्ड झाला होता आणि एक टीम पण सेट व्हायला लागली होती. 3-4 लोक आली होती. एक मॅनेजर होता. मग आमचं एक फर्स्ट ऑफिस होतं पोस्ट ऑफिसच्या इकडे सिंहगड रोडच्या जवळ आणि ते 1 रूम होती. म्हणजे फक्त आमचं ऑफिस एक 1 रूम अशी किचन जसं असतं ना जेवढं साईजचं युज्युअल असतं त्या साईजचं ते ऑफिस होतं. तिकडे आमची टीम यायची 4-5 लोकांची. आणि 2019मध्ये माझं आर्किटेक्चर झालं. मी पास झाले फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन. आम्ही रँडमली 1 डे असं ठरवलं की आपण आपल्या घरी सांगूयात. स्पेसिफिकली मी माझ्या घरी सांगूयात असं ठरलं आणि मी जस्ट जाऊन सांगितलं. आणि माझ्या भावाचं लग्न नव्हतं झालं तोपर्यंत. मी असं रँडमली जाऊन म्हणले ठीक आहे दादाचं नाही होते तर माझं करूया. आणि माझ्या घरच्यांनी खूप सिरियसली घेतलं आणि मी त्यांना सगळं सांगितलं आणि हे सगळं ना खूप फास्ट झालं. मग मी प्रणीतबद्दल सांगितलं. मग त्यांनी जे काय आत्तापर्यंत त्याचं मागच्या वर्षीचं काम, फिटनेस टॉक्स ते सगळं. आणि हे एप्रिल 10 एप्रिल 2019मध्ये त्यांनी फिटनेस टॉक्स ही कंपनी म्हणून आम्ही फॉर्म केली. आता 7 वर्ष झाले ह्या एप्रिलमध्ये. तर तेव्हा त्यांनी ती फॉर्म केली. मग मी घरी सांगितलं मे वगैरेमध्ये. फोटो मी इथे टाकते ज्या दिवशी आम्ही घरी सांगितलं आणि सगळं ठरलं. ज्या दिवशी प्रणीतच्या घरच्या माझ्या घरी आले त्या दिवशीचा हा फोटो आहे. सो काहीच नाही, तेव्हा काहीच नाही झालं. आम्हाला इतकी अशी धाकधूक होत होती आणि आमचं आता काय घरचे भेटणार, काय होईल. लिटरली म्हणतात ना हार्ड पार्ट वॉज ओव्हर. एव्हरीथिंग स्टार्टेड लुकिंग अप. आणि त्याच्या घरचे माझ्या घरी आले. ते काय बोलतील काही नाही असं काहीच नाही. त्यांनी डिरेक्टली तारखेवर बोलायला सुरू केलं की एंगेजमेंट कधी करायची. आणि रिवाइंड अ स्मॉल बॅक स्टोरी. ही एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. सो आम्ही डेट करत होतो तेव्हाच प्रणीतच्या आईने ना आमच्या पत्रिका दाखवल्या होत्या. म्हणजे ती माझी पत्रिका मागवत्या की दाखव. आणि मला ना समोर गट फिलिंग आलेलं की नाही काहीतरी मॅच होणार नाही तर नको दाखवायला. पण काकू इन्सिस्टेड तर मग मी दाखवली आणि त्यांनी ना 2-3 दिवस मला काही सांगितलंच नाही. तर म्हटलं काय झालं वगैरे. तर म्हटलं नाही काही जुळत नाही पण ठीक आहे इट्स ओके वगैरे. म्हटलं ठीक आहे. जर जेव्हा आमचं घरी आम्ही सांगितलं 2019मध्ये तर माझी पण म्हटली चल ऑनलाईन टाकून बघते आणि मी पत्रिका मॅच करते. प्रणीतची डेट मागवली. माझी आमच्या घरचे भेटण्याच्या आधीच आहे आणि तिने टाकली वगैरे सगळं केलं आणि आली. आणि 36 गुण असतात. आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल 36 गुण असतात. प्रणीत आणि माझे अडीच गुण जुळतात गाईज. पत्रिकेत आमचे 2.5. माझ्या आईने असं माझ्याकडे बघितलं आणि म्हटली 2.5 हिरा 2.5 गुण जुळतात. तर मी म्हटलं जाऊ दे माझा काय ह्याच्यावर विश्वास नाही. 2.5 गुण तर 2.5 गुण. आणि मी कायच बोलणार ह्याच्यावर. म्हणजे ठरवलं तर आहे. माझ्या आईने माझ्या बाबांना सांगितलं. ते म्हणले हे बघ ती काय ऐकणार नाही तिथं हे करणारच आहे. म्हणजे होईल ते आपण बघू. 2.5 गुणवर हे लग्न झालं आणि सगळं उभं केलं आहे. त्याच्यानंतर मग आमच्या घरचे भेटले. डिरेक्टली डेट ठरली.
फिटनेस स्टॉक्स केप्ट ग्रोईंग. तेव्हाचे 2019चे आमचे 2 एम्प्लॉईज अजूनही आमच्याकडे आहेत, कोमल आणि तन्वी. तन्वी आमच्या एंगेजमेंटच्या जस्ट आधी आली. 2019मध्ये डिसेंबरमध्ये आमची एंगेजमेंट झाली, 29 डिसेंबर 2019. सो 18मध्ये ऑगस्टमध्ये आमचं पॅचअप झालं. 2019 डिसेंबरमध्ये वी वर एंगेज्ड. एव्हरीथिंग जस्ट सेम सॉर्टेड. मग आम्ही ठरवलं की लग्न झालं आम्ही रेंटच्या घरात वगैरे राहू. 2018मध्ये अजून एक खूप मोठी गोष्ट झाली, ती म्हणजे आम्ही ऑक्टोबरमध्ये आमचं छोटंसं बाळ, ते म्हणजे चिनो आमच्या लाईफमध्ये आला. आमचा डॉग, ज्याला आम्ही घरी आणलं होतं. आमचं पॅचअप झालं लगेच ऑक्टोबरमध्ये आम्ही चिनोला आणला. आता तोही 7 वर्षाचा झाला. ह्या वर्षी तो 8 होईल. तो पण एक खूप क्यूट इन्सिडेंट होता आमच्या. मी चिनोला चूज केलं होतं. 6 पपीजचा लेटर होता आणि आय फेल्ट दॅट फॉर हिम. आणि आम्ही प्रणीतच्या घरी तो होता आमचं लग्न होईपर्यंत. 2019मध्ये आमची एंगेजमेंट झाली. बिझनेस वॉज डुईंग ग्रेट, अमेझिंग, खूप भारी, खूप पैसे असं नव्हतं. इट वॉज डुईंग वेल. एंगेजमेंटमध्ये पण थोडे पैसे जोडून यायला लागले, बट तोपर्यंत म्हणजे जमलं होतं ते. कट टू 2020 आला अँड कोविड हिट. आमचं ठरलं होतं ना की लग्न 2020 मध्ये करायचं, कारण 12/12/2020 ही डेटला लग्न करायचं हे लिहिलेलं होतं आणि हे होणार हे ठरवलं होतं. 12/12/2020ला आली अमावस्या. सो ती डेट आली 30 नोव्हेंबरला. सो ती पुढे आली, कारण मग आम्ही पुढे मागे बघतोय कोणत्या डेट्स. सो मग वी केम टू 30 नोव्हेंबर. आणि आज मला असं वाटतं की 30 नोव्हेंबर ही डेट तेव्हा फायनल झाली आणि सगळं झालं बिकॉज आमचा मुलगा 30 नोव्हेंबर 2023मध्ये झाला आमच्या 3rd ॲनिव्हर्सरीला. आणि आय थिंक इट वॉज जस्ट मेंट टू बी. ही वॉज सपोज टू बी बॉर्न ऑन आर ॲनिव्हर्सरी. आणि म्हणून तेव्हा ते सगळं घडलं. आणि त्याच्या आधी कोविड हिट झालं. दॅट्स वेन द बिझनेस एस्कलेटेड 100x. आफ्टर दॅट देर वॉज नो लुकिंग बॅक. प्रणीत मूव्ड फ्रॉम द मराठी इंडस्ट्री टू इन्फ्लुएन्सर्स. तो स्वतः कॉन्टेंट बनवायला लागला, सगळं करायला लागला. आणि 2020 फॉर अस स्पेसिफिकली फॉर आर बिझनेस, आय नो वर्ल्डमध्ये इट वॉज नॉट गोईंग ग्रेट ॲट ऑल, बट आमचा बिझनेस आणि आमचं मॅरेजसाठी ते सगळं बिझनेस वाईज फायनान्शियली एक खूप मोठी जंप होती, खूप म्हणजे एक्स्ट्रीम. आफ्टर दॅट इट जस्ट टुक ऑफ. 2021मध्ये इट बिकेम वर्स. पण आमचं लग्न ॲक्च्युली नोव्हेंबरमध्ये फर्स्ट वेव्ह हिट झाल्यानंतर थोडं गोष्टी मावळल्या होत्या. सो आमचं जरी चाललेलं की आत्ता करायचं की नाही, आत्ता करायचं की नाही, बट वी स्टील डिसाइडेड टू गो हेड. आणि आम्ही 200 लोकं बोलवली होती. तोपर्यंत थोडं ओपन झालं होतं आणि आमचं लग्न झालं ढेपेवाड्यामध्ये. डेस्टिनेशन वेडिंग. सगळे फायनान्सेस वर वर्कड आउट. एव्हरीथिंग हॅपन्ड अकॉर्डिंग टू अस. देर वॉज मोर देन वॉट वी ॲक्च्युली नीडेड. की देवाने जस्ट असं वाटलं की तथास्तु म्हणलं 2018मध्ये जेव्हा सगळं झालं. आणि मी एक इच्छा मागितली असं वाटलं 2020मध्ये. अँड आर ड्रीम्स, वी वर डेटिंग फॉर 8 years टिल देन. आर ड्रीम्स, एव्हरीथिंग केम ट्रू. डेस्टिनेशन वेडिंग होईल हेही कधीच वाटलं नव्हतं. असं वाटलं होतं हॉल घेऊ, एक बेसिक जे आपल्याला लहानपण असताना डोक्यात गोष्टी सेट असतात तसंच आपण विचार करतो. असं वाटलं नव्हतं की त्या डेस्टिनेशन वेडिंग होईल वगैरे. पण सगळं झालं, सगळं मनासारखं झालं. आणि देन आर स्टोरी जस्ट कंटिन्यूड. वी गॉट मॅरिड, वी मूव्ड इन. आमचं मोठं ऑफिस, आमचं ते छोटं ऑफिसच्या नंतर एक सिंहगड रोडला 2019मध्ये मोठं ऑफिस झालं होतं. 1 BHK घर होतं अख्खं ते. आणि आफ्टर वी गॉट मॅरिड, जस्ट बिफोर वी गॉट मॅरिड, 1 महिना आधी आम्ही आमचं जे आत्ताचं ऑफिस आहे, बंगला आहे जो, त्याच्यात शिफ्ट झालो. खाली आम्ही राहणार होतो आणि वरती आमचं ऑफिस होतं. मग आमचं लग्न झालं आणि आम्ही तिकडे मूव्ह झालो. आणि दॅट वॉज आवर एंटायर स्टोरी टिल आवर मॅरेज. आणि मी म्हणलं तसं दिस वॉज लाईक दिस इज गोइंग टू बी लाईक द हॅपी पार्ट, द हॅपी फेज. असं सगळं बरोबर हवं तसं देवानी केलं. त्यामुळे जे सगळं आहे ते त्याच्यामुळे आहे. म्हणजे एक जर्नीच आहे. मला आता असं तुमचे मी कमेंट्स, मी जेव्हा मेसेजेस वगैरे पण वाचते, मला असं वाटतं येस, म्हणजे वी हॅव लाईक कम अ लॉंग वे. आता इट हॅज बीन 5 years टू आवर मॅरेज. कार्यवीर झाला, बिझनेस पुढे जात राहिला. आणि येस, 2018 नंतर वी नेवर लुक्ड बॅक. आमची सोशल मीडियाची जर्नी सुरू झाली. तुम्ही सगळे जोडले गेलात आणि आता ही माझी जर्नी एक वेगळी सुरू झाली ऑन यूट्यूब. जस्ट सुपर ग्रेटफुल फॉर all of that happened and the way it happened, because I wouldn't have wanted it any other way. जे जसं झालं तसंच व्हायला हवं होतं. For us to learn, come back stronger, make this story worthwhile. तर येस, दॅट्स इट गाईज. हा आहे 3rd पार्ट ऑफ आर लव्ह स्टोरी. हा थोडा मोठा ऑर्डर आहे, आय थिंक 12-15 मिनिटाचा. आम जस्ट गोइंग टू ट्राय टू कट इट शॉर्ट. मला सांगा कमेंट्समध्ये तुम्हाला कशी वाटली ही स्टोरी. मी दिस इज गोइंग टू बी लाईक अन हॅपी एंडिंग ऑफ द सिरीज. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून खूप व्लॉग्स, खूप कॉन्टेंट येतोय आणि मध्ये मध्ये भरपूर गोष्टींबद्दल मी बोलणार आहे. जसं ही जर्नी पुढे जाईल तुम्हाला अजून माझ्याबद्दल, प्रणीतबद्दल, आर्यवीर आमच्या अख्ख्या जर्नीबद्दल, फॅमिलीबद्दल कळणार आहे. तर बघत राहा आणि असंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच. बाय.